Welcome all. In today's lecture, we will discuss about very interesting concept, that is test cross and back cross, from the chapter Inheritance and Variation. In our last lecture, we have discussed about the Mendel's law of inheritance. What he did? He did one experiment with the garden pea plant. What is the biological name of a garden pea plant? It is a Pisum sativum. ओके. मेंडलनी काय केलं की त्यांनी गार्डन पी प्लांटचा क्रॉस केलेला आहे. त्यांनी व्हेरियस कॅरेक्टर्स जे आहेत ते सिलेक्ट केले होते. त्यापैकी मोनोहायब्रिड क्रॉस जो केला त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, सिंगल कॅरेक्टरवरती कॉन्सन्ट्रेट केलं. फॉर एक्झाम्पल हाईट ऑफ अ स्टेम. ओके. फॉर हाईट ऑफ अ स्टेम त्यांनी काय केले, ॲज अ पॅरेंट होमोझायगस डॉमिनंट अँड होमोझायगस रिसेसिव्ह कॅरेक्टर जे आहे ते कन्सिडर केलं. फॉर एक्झाम्पल हाईट ऑफ अ स्टेम यासाठी त्यांनी काय केलं की डॉमिनंट टॉल प्लांट आणि रिसेसिव्ह डार्क प्लांट या दोघांचा क्रॉस केला. ओके. आता मेंडलला काय एक्सपेक्टेड होतं की टॉल आणि डॉर्क ह्या दोन काइंडच्या प्लांटचा जेव्हा क्रॉस केला तेव्हा F1 प्रोजेनीमध्ये त्यांना एक्सपेक्टेड होतं की टॉल आणि डॉर्क असे दोन्ही काइंडचे प्लांट्स मिळावे. बट द रिझल्ट वॉज शॉकिंग. त्यांना काय लक्षात आलं, F1 प्रोजेनीमधले सगळे प्लांट्स जे आहेत ते कसे आहेत, टॉल आहेत. त्यांचा फिनोटाईप काय आहे, टॉल आहे. मग हा जो काही फिनोटाईप आहे टॉल, तो त्यांच्या पॅरेंट सोबत मॅच करतो का? म्हणजे जो त्यांनी होमोझायगस डॉमिनंट टॉल प्लांट कन्सिडर केला होता, ज्याचा जिनोटाईप जो आहे तो कॅपिटल टी असा होता, तर F1 प्रोजेनीमध्ये जो काही प्लांट्स त्यांना मिळालेले आहे टॉल प्लांट, त्याचा जिनोटाईप पॅरेंट्सशी मॅच करतो का, किंवा त्याचा जिनोटाईप काय आहे हे समजून घेण्यासाठी म्हणून त्यांनी जे क्रॉसेस परफॉर्म केलेले आहेत त्या क्रॉसेसलाच आपण काय म्हणतो, टेस्ट क्रॉस अँड बॅक क्रॉस. तर त्यांच्या डेफिनेशन्स काय आहेत ते आता आपण पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल द बॅक क्रॉस. नाउ व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अ बॅक क्रॉस? A cross between the F1 individuals and one of the two parents from which they are derived, either recessive or dominant, is known as a back cross. डेफिनेशन नीट लक्षात घ्या की डेफिनेशन काय सांगतेय, मेंडलनी F1 इंडिव्हिज्युअल्सचा वन ऑफ इट्स पॅरेंट किंवा आयदर ऑफ अ पॅरेंट, मे बी इट अ डॉमिनंट और अ रिसेसिव्ह यांच्यासोबत क्रॉस केला आणि त्याच क्रॉसला काय म्हणतात ते बॅक क्रॉस. गेट इट. F1 जी प्रोजिनी आहे त्या F1 प्रोजिनीमध्ये सगळा जे प्लांट्स आहेत ते काय करत होते की डॉमिनंट कॅरेक्टरला रिप्रेझेंट करत होते. मग या F1 इंडिव्हिज्युअलचा क्रॉस मेंडल यांनी कशाशी केलाय, त्यांच्या वन ऑफ द टू पॅरेंट, जे दोन पॅरेंट्स त्यांनी चूज केलेले होते की टॉल पॅरेंट आणि डॉर्क पॅरेंट, तर त्यापैकी एकदा त्यांनी टॉल पॅरेंट सोबत त्यांचा क्रॉस करून पाहिला आणि नेक्स्ट टाइम किंवा सायमल्टेनियसली त्यांनी काय केलेलं आहे, रिसेसिव्ह पॅरेंट दॅट इज डॉग पॅरेंट सोबत देखील क्रॉस केलेला आहे. सो इन केस ऑफ अ बॅक क्रॉस देर आर टू पॉसिबिलिटीज. Which are the two possibilities? First possibility is there are a cross of F1 individual with a dominant parent. Okay. आता कन्सिडर करू की या F1 प्रोजिनीचा किंवा F1 प्लांटचा जिनोटाईप जो आहे तो मेंडलला माहिती नव्हता. मग त्यांनी त्या प्लांटचा क्रॉस कुणासोबत केलेला आहे, नोन जिनोटाईप असणाऱ्या डॉमिनंट प्लांट सोबत. राईट. देन what he get, the result of his cross was that all plants are dominant or all plants shows the height as a tall. So 100% of a result is a dominant character. ओके. डॉमिनंट कॅरेक्टर जे आहे ते परत एकदा रिप्रेझेंट करत होतं. सो फ्रॉम दिस क्रॉस he cannot get what would be the genotype of a F1 progeny. F1 प्रोजिनीचा जिनोटाईप काय असेल या संदर्भात त्यांना कुठलाही निष्कर्ष काढता येत नव्हता, कारण सगळेच प्लांट्स कसे होते,
डॉमिनंट कॅरेक्टर रिप्रेझेंट करणारे सगळेच प्लांट कसे होते की टॉल होते. सो व्हॉट he did again one cross, that is the F1 progeny crossed with the recessive parent. F1 progeny is crossed with recessive parent. That time he gave the result that he got the result that 50% of plants are tall and 50% of plants are dwarf. So what he gave, that 50% of plants are tall and 50% of plants are dwarf. The ratio of the backcross with the recessive parent was a 1:1. So get it, what is the backcross? Backcross is the cross of F1 progeny with either of its parent. Now the next thing is the test cross. What is the test cross now? The cross of F1 individual with homozygous recessive parent, known as a test cross. ओके, टेस्ट क्रॉस म्हणजेच काय की असा क्रॉस ज्यामध्ये F1 इंडिव्हिज्युअल इज क्रॉस्ड विथ द रिसेसिव्ह पॅरेंट, क्रॉस विथ द होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट. म्हणजे बॅक क्रॉसची जी सेकंड पॉसिबिलिटी होती जी मागच्या स्लाइडमध्ये आपण अभ्यासली की ज्यामध्ये F1 प्रोजेनीचा क्रॉस मेंडलनी कुणासोबत केलेला आहे? होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट सोबत, ज्याचा की रिझल्ट काय आला होता? 50% dominant character and 50% recessive character. So that type of a cross is known as the test cross. म्हणजे एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की टेस्ट क्रॉस इज अ काइंड ऑफ अ बॅक क्रॉस. बॅक क्रॉसचाच एक प्रकार टेस्ट क्रॉस आहे, फक्त यामध्ये F1 इंडिव्हिज्युअलचा रिसेसिव्ह पॅरेंट सोबत क्रॉस केला जातो. सो see here the diagrammatical representation. Here Mendel considered the color of a flower. In a color of a flower, the purple color flower is a dominant character over a white color flower. Okay, in a F1 generation, what he got? That all flowers are a purple. All flowers are a purple. That means this purple phenotype is the dominant phenotype. Dominant phenotype represent करतो F1 generation. Right? Then what he did? आता जो काही डॉमिनंट फिनोटाइप आहे F1 जनरेशन दाखवतोय की पर्पल कलरचा, मग हा पर्पल कलरचा जो काही कॅरेक्टर आहे याचा जिनोटाइप आपल्याला इथे डायग्राम दिसतीये म्हणून सगळं लक्षात येतंय की त्याचा जिनोटाइप जो आहे तो कॅपिटल W अँड स्मॉल w आहे. हे आपल्याला डायग्राम असल्यामुळे लक्षात येतं, पण मेंडलच्या वेळी या इनहेरिटन्स वरती कुठलंही स्टडी झालेलं नव्हतं की कशा पद्धतीने कॅरेक्टर्स जे आहेत ते एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशनकडे कॅरी कशा पद्धतीने होतात या संदर्भातलं कुठलंही वर्क झालेलं नव्हतं. म्हणून मेंडलला F1 प्रोजेनी मधला जो काही पर्पल कलरचा फ्लावर आहे तो होमोझायगस फ्लावर आहे का हेटेरोझायगस फ्लावर आहे. म्हणजे त्या फ्लावर मधला जो पर्पल कलर आहे तो दोन्हीही कॅपिटल W मुळे आहे का एक कॅपिटल W आणि एक स्मॉल w मुळे आहे हे लक्षात येत नव्हतं. म्हणून त्यांनी काय केलं की क्रॉस केला त्या पर्पल कलरच्या फ्लावरचा विथ दी रिसेसिव्ह होमोझायगस पॅरेंट दॅट इज क्रॉस विथ अ व्हाईट कलर फ्लावर. ओके, वी कन्सिडर इट ॲज सपोज इट इज अ होमोझायगस डॉमिनंट पर्पल कलर, ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये ज्या अलील्स आहेत ते कॅपिटल W आणि कॅपिटल W आहे. देन व्हॉट आर द गॅमेट्स? दॅट इज वन कॅपिटल W, अदर कॅपिटल W अँड रिसेसिव्ह पॅरेंट जो होमोझायगस आहे त्याचे गॅमेट्स तर मेंडलला माहितीच होते की स्मॉल w आणि स्मॉल w. ओके, what was his result? That all plants are with a purple color flower or a violet color flower. Okay, so what was his conclusion? That the unknown flower is a homozygous dominant.
त्याच्यावरनं त्यांनी काय कन्क्लुजन काढलं की जो काही अननोन फ्लावर आहे तो होमोझायगस डॉमिनंट आहे. का? कारण यांचे जे काही गॅमेट्स आहेत होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंटचे ते तर त्यांना माहितीच होते की स्मॉल डब्ल्यू आणि स्मॉल डब्ल्यू. जर समजा स्मॉल डब्ल्यू आणि स्मॉल डब्ल्यू असतील आणि जर पर्पल कलर जर समजा जर स्मॉल डब्ल्यू एखादा जरी त्याच्यात असला असता, दॅट मीन्स इट मे बी अ हेटेरोझायगस असला असता, तर प्रोजिनीमध्ये किंवा आलेल्या क्रॉसमध्ये कुठला तरी एखादा प्लांट जो आहे तो डार्क व्हाईट कलरचा फ्लावर असणारा आला असता. ओके, मग रिझल्टमध्ये एकही व्हाईट कलरचा फ्लावर नाहीये. दॅट मीन्स अ स्मॉल डब्ल्यू कॅनॉट रिप्रेझेंट इटसेल्फ in this cross. That means the plant is with a capital W. That means the homozygous dominant colorचे homozygous dominant allele असणारा आहे हे त्यांना लक्षात आलं. So second possibility is if that flower is with a heterozygous condition, one capital W and small w, the gamete will be one capital and one small w, and the homozygous recessive parent कडनं जे gametes बनतात ते small w. And in such a case, what he get that 50% of flowers are a purple color or violet color and 50% of flowers are a white color. So from this, what he concluded that the dominant phenotype showing that is violet flower, the genotype of that flower is a capital W and small w. That means it is a heterozygous flower. Get it? It is only due to the test cross. He can get the genotype of unknown phenotype due to the test cross only. Now, see here, the phenotypic and genotypic ratio of a test cross is a 1:1. See here, 1:1. का? कारण यामध्ये दोन पर्पल कलरचे फ्लावर्स आहेत आणि दोन व्हाईट कलरचे, अर्थात 2:2. And in mathematical condition, you know that 2:2 means 1:1. So the test cross is a kind of a back cross. हे तर लक्षात आलेलंच आहे. बॅक क्रॉस मध्ये काय केलं जातं? F1 प्रोजेनीचा क्रॉस आयदर ऑफ पॅरेंट, मे बी डॉमिनंट पॅरेंट और मे बी अ रिसेसिव्ह पॅरेंट, ह्या दोन्ही पॅरेंट पैकी कुठल्याही पॅरेंट सोबत केलेला क्रॉस म्हणजेच काय झाला? बॅक क्रॉस. आणि टेस्ट क्रॉस मध्ये काय केलं जातं की F1 प्रोजेनीचा क्रॉस जो आहे तो रिसेसिव्ह पॅरेंट सोबत करतो. सो द टेस्ट क्रॉस इज अ काइंड ऑफ अ back cross. So every test cross is a back cross, but every back cross is not a test cross. आणि याचमुळे काय म्हटलं जातं की every test cross is a back cross, कारण टेस्ट क्रॉस मध्ये F1 प्रोजेनीचा रिसेसिव्ह पॅरेंट सोबत आपण क्रॉस करतोय. So every test cross is a back cross, but every back cross is a not test cross. Why? Because back cross मध्ये F1 प्रोजेनी आणि डॉमिनंट पॅरेंटचा देखील क्रॉस असतो, जो की टेस्ट क्रॉस नाहीये. सो एव्हरी बॅक क्रॉस इज नॉट अ टेस्ट क्रॉस. बायोलॉजीतली एक टर्म किंवा एक सेंटेन्स तुम्ही भरपूर वेळा ऐकलं असेल की एव्हरी एन्झाईम इज अ प्रोटीन बट एव्हरी प्रोटीन इज नॉट एन्झाईम. की सगळे प्रोटीन एन्झाईम्स जे आहेत त्या प्रोटीननीच बनलेले आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक एन्झाईम ही प्रोटीन आहे. पण प्रत्येक प्रोटीन हा एन्झाईम आहे का? नाही. In the same way, every test cross is a back cross, but every back cross is not a test cross. Now, what is the significance of test cross? टेस्ट क्रॉसचं इम्पॉर्टन्स किंवा सिग्निफिकन्स काय आहे? मेंडलसाठी तर सिग्निफिकन्स काय होतं? मेंडलनी कुठला एक्सपेक्टेशन ठेवून केलेलं होतं? टू नो द जीनोटाइप ऑफ अ डॉमिनंट फिनोटाइप. F1 प्रोजेनी जी की डॉमिनंट फिनोटाइप रिप्रेझेंट करते, त्या प्रोजेनीचा जीनोटाइप काय आहे हे समजून घेण्यासाठी त्यांनी काय केलं होतं? टेस्ट क्रॉस केलेला होता. पण आताच्या कंडिशनला जो जे फार्मिंग आहे किंवा ब्रीडिंगची जी एक्सपेरिमेंट आहे तिथे टेस्ट क्रॉसचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्याचबरोबर काही जे रिसेसिव्ह कॅरेक्टर्स आहेत आणि इम्पॉर्टंट आहेत
की समजा डेकोरेशनसाठी व्हाईट फ्लावर्स जर लागत असतील, जर व्हाईट फ्लावर हा रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे आणि F1 जनरेशनमध्ये जर कलर्डच फ्लावर्स सगळे मिळणार असतील आणि त्यानंतर अगेन F2 जनरेशनमध्ये 70% कलर्ड फ्लावर आहेत आणि फक्त 25% व्हाईट कलरचे फ्लावर आहेत. पण जर आपल्याला व्हाईट कलरच्या फ्लावरची डिमांड असेल तर मग काय केलं जातं की जी काही F1 प्रोजिनी आहे त्या कलर्ड फ्लावरचा क्रॉस जो आहे तो रिसेसिव्ह पॅरेंट व्हाईट कलरच्या पॅरेंट सोबत केला जातो, जेणेकरून 50% व्हाईट कलर फ्लावर आहे, 50% जे आहे ते कलर्ड फ्लावर मिळतात. So what are the significance of the test cross? The test cross helps to determine the genotype of the individual with a dominant phenotype. Then it has a wide application in a plant breeding experiment. Then in a rapid crop improvement programs, test cross is used to introduce useful recessive trait, that means trait means character, in a hybrid. Now we will see what is the difference between the test cross and back cross. So first difference is the difference in the definition. The cross of a F1 individual, that is a dominant individual with the homozygous recessive parent, is known as a test cross. जी की आपण चांगल्या पद्धतीने डिस्कशन केलेला आहे की टेस्ट क्रॉस म्हणजे काय, F1 प्रोजिनीचा क्रॉस त्यांच्या होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट सोबत, आणि त्या टाइपच्या क्रॉसला आपण टेस्ट क्रॉस म्हणतो. Then what is the back cross? The cross between the F1 individual and one of its parent is known as a back cross. F1 individual चा cross either of its parent or one of its parent. मग जे काही प्युअर पॅरेंट आपण डॉमिनंट आणि रिसेसिव्ह घेतलेले आहेत त्यापैकी रिसेसिव्ह सोबत किंवा डॉमिनंट पॅरेंट सोबत केलेला क्रॉस जो आहे त्याला आपण बॅक क्रॉस म्हणतो. सेकंड थिंग, द टेस्ट क्रॉस इज ऑलवेज अ बॅक क्रॉस. That is all test crosses are back crosses. ह्याचं डिस्कशन आपण एन्झाइम अँड प्रोटीनचं एक्झाम्पल घेऊन केलेलंच आहे. A back cross is not always a test cross. That is all back crosses are not test crosses. Then the test cross identifies the zygosity or a genotype of the dominant phenotype. समजून घ्या नीट. टेस्ट क्रॉस काय करतो की जो डॉमिनंट फिनोटाइप आहे, जो डॉमिनंट कॅरेक्टर दाखवतोय, सपोज अ पर्पल कलर फ्लावर, मग या पर्पल कलर फ्लावर ची जिनोटाइप काय आहे हे पाहण्यासाठी टेस्ट क्रॉस केला जातो. इट मे बी अ कॅपिटल डब्ल्यू और कॅपिटल डब्ल्यू और कॅपिटल डब्ल्यू अँड अ स्मॉल डब्ल्यू. मग त्याचा जिनोटाइप काय आहे, जो की फिनोटाइप कुठला रिझेंबल करतोय, डॉमिनंट कॅरेक्टर तो एक्सप्रेस करतोय. बट व्हॉट इज इट्स फिनोटाइप टू नो द व्हॉट इज इट genotype, to know the genotype of that dominant phenotype, test cross are performed. Then the back cross recovers elite genotype, that is superior. काही खास बाबी ज्या प्लांट्स मध्ये आहेत किंवा खास कॅरेक्टर्स आहेत, खास जिनोटाइप आहे, तो रिकवर करण्यासाठी बॅक क्रॉसचा उपयोग केला जातो. देन द टेस्ट क्रॉस प्रोड्युसेस बोथ डॉमिनंट अँड रिसेसिव्ह कॅरेक्टर इन अ इक्वल प्रपोर्शन. पाहिलेलंच आहे आपण की टेस्ट क्रॉसचा रेशिओ काय येतो, 1:1. दॅट मीन्स 50% डॉमिनंट कॅरेक्टर अँड 50% recessive character. But in a case of back cross, what happens? All phenotype is a dominant. So back cross with the dominant parent produce all dominant character. आणि टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस या संदर्भातले जे काही क्वेश्चन्स आहेत ते भरपूर वेळा नीट मध्ये विचारले जातात, जसं की टेस्ट क्रॉसचा रेशिओ असेल किंवा टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस मधला डिफरन्स असेल. ओके, आणि HSC एक्झाम मध्ये देखील आपल्याला बोर्ड एक्झाम मध्ये देखील याच्यावरती क्वेश्चन्स येतात. भरपूर मुलं या दोन कन्सेप्ट मध्ये कन्फ्यूज होतात. बट आफ्टर धिस लेक्चर आय होप दॅट द कन्फ्युजन विल बी removed. Okay, thank you.